नमस्कार विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत आपण सामाजिक संशोधनाच्या अनुषंगाने सामाजिक संशोधनाचा अर्थ, सामाजिक संशोधन पद्धतीचे महत्त्व, उपयुक्तता यासारख्या मुद्द्यांवरती मागील व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सामाजिक संशोधनाची व्याप्ती। सामाजिक संशोधनाची व्याप्ती बघत असताना आपल्याला एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल की सामाजिक संशोधन मग ते कुठल्याही सामाजिक शास्त्रातील असो, समाजशास्त्रातील असो, राज्यशास्त्रातील असो, अर्थशास्त्रातील असो अथवा इतिहासातील असो, कुठल्याही सामाजिक शास्त्रातील संशोधन हे कुठपर्यंत पोहोचू शकतं, त्याची व्याप्ती काय आहे, कुठपर्यंत ते अभ्यास क्षेत्र व्यापू शकतं, कुठपर्यंत पोहोचू शकतं, हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। तर मित्रहो, जेव्हा आपण समाजशास्त्राच्या अनुषंगाने विचार करतो त्यावेळेस आपल्याला हाही विचार करावा लागतो की समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे। समाजशास्त्राचा अभ्यास विषय जर आपण बघितला तर BA फर्स्ट इयरला आपण समाजशास्त्राचा सब्जेक्ट मॅटर नावाचा एक मुद्दा आपण अभ्यासलेला आहे। म्हणजे समाजशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटनांचा अभ्यास केला जातो या बाबीचा अभ्यास आपण BA प्रथम वर्षाला केलेला आहे। तर त्या ठिकाणी अनेक विचारवंतांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत। विशेषतः अलेक्स इंकेल्स यांचं मत त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं की सामाजिक शास्त्रांतर्गत समाजशास्त्र हा जो विषय आहे, या समाजशास्त्र विषयाचा अभ्यास विषय हा व्यक्ती आणि व्यक्तीतील संबंध, व्यक्ती आणि समूह यातील संबंध, समूह आणि समूह यातील संबंध, म्हणजे ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक व्यक्ती आहेत आणि एकापेक्षा अधिक व्यक्ती येऊन ज्या ठिकाणी आंतरक्रिया सुरू होते त्या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास विषय सुरू होतो। मग समाजशास्त्राचा जर अभ्यास विषय त्या ठिकाणी सुरू होत असेल तर समाजशास्त्राचं संशोधन देखील त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। मग म्हणजे ज्या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास केला जाईल, ज्या क्षेत्राचा समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जाईल, ज्या घटकाचा समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जाईल, या सगळ्या घटकांचा अभ्यास किंवा सगळ्या घटकांचा समावेश आपल्याला सामाजिक संशोधनाची व्याप्ती या मुद्द्याअंतर्गत करता येतो। म्हणजे ज्या ठिकाणी समाजशास्त्र जाईल ते समाजशास्त्र एकटं समाजशास्त्र जात नाही, तर सामाजिक संशोधन पद्धती सुद्धा त्या ठिकाणी असते। म्हणजे तिथपर्यंत सामाजिक संशोधन पद्धतीची व्याप्ती असते, हे आपल्याला नाकारता येत नाही। आता काही मुद्द्याच्या अनुषंगाने जर आपला विचार करावायचा झाला तर साधारणतः एक 10-12 मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने विचारात घेता येतील की साधारणतः ज्या ठिकाणी सामाजिक संशोधन पद्धतीची व्याप्ती आहे किंवा सामाजिक संशोधन पद्धतीच्या व्याप्तीमध्ये हे मुद्दे आपल्याला समाविष्ट करता येतील। तर त्यामध्ये नंबर 1 आपल्याला अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो भाग म्हणजे डेमोग्राफिक अँड सोशल स्टॅटिस्टिक मेथड्स अँड कम्प्युटेशन, म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक सांख्यिकीय पद्धती आणि गणना। आता हा जो मुद्दा आहे थोडासा आपल्याला गणितीय जरी वाटत असला तरी सामाजिक शास्त्रामध्ये, विशेषतः समाजशास्त्रामध्ये प्रामुख्याने अभ्यासला जातो। डेमोग्राफिक अँड सोशल स्टॅटिस्टिक्स, डेमोग्राफिक अँड सोशल स्टॅटिस्टिक्स म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय आणि सामाजिक सांख्यिकी। आता लोकसंख्या हा घटक म्हणजे वेगळा लोकसंख्याशास्त्रामध्ये वेगळ्या पद्धतीने अभ्यासला जात असेल, पण सामाजिक लोकसंख्याशास्त्रामध्ये जेव्हा अभ्यासला जातो आपल्याला हे माहीत आहे की दर 10 वर्षांनी जनगणना होते। जनगणना झाल्यानंतर संपूर्ण देशाची आकडेवारी आपल्या समोर येते। त्या आकडेवारीचं अनालिसिस म्हणजे डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय स्टॅटिस्टिक्स, जरी त्या घटनेचा अभ्यास जनगणनेच्या माध्यमातून केला जात असेल तरी सामाजिक संशोधन पद्धती त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे। आणि सोशल स्टॅटिस्टिक्स म्हणजे समाजाच्या अनुषंगाने जी काही सांख्यिकी माहिती आहे, समाजाच्या अनुषंगाने जी काही सांख्यिकी माहिती असतील त्या माहितीचं वर्गीकरण असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला सामाजिक संशोधन पद्धतीच्या माध्यमातून अभ्यासाव्या लागतात। म्हणजे समाज हा घटक आपण घेतल्यानंतर समाजामध्ये वेगवेगळे जे गट आहेत, वेगवेगळे ग्रुप आहेत, वेगवेगळे समूह आहेत, या प्रत्येक समूहाचे राहणीमान असेल, प्रत्येक समूहाची संस्कृती असेल, प्रत्येक समूहाचा एक वेगळ्या उपसमूहाच्या सहाय्याने जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक समूहामध्ये पुन्हा एक हायरार्की आहे किंवा एक
सोपान परंपरा आहे किंवा एक समाधिक्रमता आहे, तर त्या घटकाच्या अनुषंगाने जी आकडेवारी आहे, कम्प्युटेशन म्हणजे गणक एक ती आकडेवारी असेल, त्या आकडेवारीचे विश्लेषण असेल तर किंवा त्यासाठी वापरलेली पद्धती असेल. साधारणतः एखादा मुद्दा आपण जर विचारात या ठिकाणी घेतला तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर समजा भारतीय लोकसंख्येमध्ये आदिवासी, आता आदिवासी हा घटक घेतला की लोकसंख्येमध्ये आदिवासी असा घटक घेतला की आदिवासींची लोकसंख्या, आदिवासींचा आरोग्याचा दर्जा, आदिवासींचा शैक्षणिक दर्जा, आदिवासीमध्ये लिंग गुणोत्तर, आदिवासींमध्ये साक्षरता, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आकडेवारी आपल्या त्या ठिकाणी येतात. म्हणजे ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास करायचा असेल तर सामाजिक संशोधन पद्धती हा शिवाय आपण ते करू शकत नाही. म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला सामाजिक संशोधन पद्धती हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे जर लोकसंख्या शास्त्रामधील सामाजिक सांख्यिकी असेल किंवा काही पद्धती असतील किंवा काही म्हणजे संख्याशास्त्रीय आकडेवारी असेल, सगळ्या ह्या ज्या बाबी आहेत ह्या सामाजिक संशोधन पद्धतीच्या माध्यमातूनच आपल्याला योग्यरित्या प्राप्त करता येतात. म्हणजे त्या सामाजिक संशोधन पद्धतीशिवाय आपलं शक्य होत नाही. म्हणजे सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये जे काही स्टॅटिस्टिकल मेथड्स वापरले जातात, मीन असेल, मेडियन असेल, मोड असेल किंवा याच्या व्यतिरिक्त काही आणखी टेस्ट वगैरे असतील, ह्या संशोधनाचाच एक भाग आहे. त्या माध्यमातून आपल्याला ही माहिती प्राप्त करता येते. म्हणजे एकंदरीत लोकसंख्याशास्त्राच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर सामाजिक संशोधन पद्धतीला खूप असा स्कोप आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा जेव्हा आपण विचारात घेऊ त्यामध्ये डेव्हलपमेंटल स्टडी म्हणजे विकासात्मक अध्ययन. साधारणतः जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर 3 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे किंवा जगामधील जे काही विविध देश आहे, राष्ट्र आहे, हे 3 भागामध्ये विभागलेले आहेत. एक विकसित राष्ट्रे, विकसनशील राष्ट्रे आणि अविकसित राष्ट्रे. आता आपण यामध्ये कुठं आहोत? आपण म्हणतो आपण भारत हा विकसनशील देश आहे, पण विकसनशील आहे का? विकास या संकल्पनेच्या भोवती आपलं राजकारण हे नेहमी फिरत आलेलं आहे. आपण अविकसित आहोत का? अविकसित असेल तर मग आपल्याला विकसनशील होण्याची गरज आहे का? किंवा विकसनशील असेल तर आपल्याला विकसित होण्याची गरज आहे का? म्हणजे हे जे मुद्दे आहेत, तर ह्या 3ही स्टेजमध्ये देश कुठला असो, स्टेज कुठली असो, या 3ही स्टेजमध्ये जेव्हा एखाद्या घटकाचा अभ्यास केला जातो त्याला विकासात्मक स्टडी असं संबोधलं जातं. आणि हा विकासात्मक अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी एक वेगळी अशी विशिष्ट संशोधन पद्धती आपल्याला किंवा विकासाचे सिद्धांत आहेत, त्या विकासाच्या सिद्धांतावरती तावून सुलाकून आपल्याला त्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. आणि मग विकासात्मक अध्ययन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच सामाजिक संशोधन पद्धती ही लक्षात घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे ह्युमन जॉग्राफी म्हणजे मानवी भूगोलाचा जर अभ्यास करायचा असेल, म्हणजे आपण असं म्हणतो बघा की भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. म्हणजे संपूर्ण खंडप्राय भारत देशाचा जर आपण विचार केला, म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी किंवा पूर्व पश्चिम असा जरी विचार आपण केला तरी आपल्याला संपूर्ण भारतभर एकसारखी संस्कृती, एकसारखा समाज, एकसारखी राहणीमान, म्हणजे एकता आपल्याला जी हवी असते ती कुठेही दिसून येत नाही. आपण म्हणतो विविधतेमध्ये एकता आहे, म्हणजे विविधता पण आहे आणि त्यामध्ये एकता पण आहे. म्हणजे उत्तरेकडचा मानव जर आपण बघितला, दक्षिणेकडचा मानव बघितला, साऊथकडचा मानव बघितला, मानवी समूह बघितला किंवा पूर्वेकडचा बघितला, तर ह्या पूर्वोत्तर राज्यात किंवा म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे मानवी समूह आपल्याला हे वेगवेगळे दिसून येतात. मग ही वेगळेपण काय याच्यामध्ये? जेव्हा आपण अभ्यास केल्यानंतर त्याची कारणमीमांसा होईल आणि ती कारणमीमांसा जर आपल्याला शोधायची असेल, ती कारणमीमांसा जर करायची असेल आपल्याला, तर सामाजिक संशोधन पद्धतीचा आपल्याला आधार घेऊन मानवी भूगोल हा कसा वेगळ्या पद्धतीचा आहे हे शोधता येईल किंवा हे शोधण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे. म्हणजे त्याचं संस्कृतीशास्त्रीय अभ्यास केला असेल, मानववंशशास्त्रीय अभ्यास केला असेल, समाजशास्त्रामध्ये विशेषतः विरावती कर्वे नावाचा अभ्यासक आहे, त्यांनी मानववंशशास्त्राचा
आधार घेऊन समाजशास्त्रामध्ये ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास केलेला आहे आणि ह्युमन स्ट्रक्चर, ह्युमन स्केलेटन म्हणजे मानवी सापळा किंवा मानवी रचना जी आहे ही संस्कृतीगणिक किंवा वंशगणिक कशी वेगळी आहे याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संशोधन पद्धतीचा आधार घेतलेला निश्चितच दिसून येतो. म्हणजे संशोधन पद्धतीशिवाय ते अपूर्ण आहे. म्हणजे तिथपर्यंत संशोधन पद्धती पोहोचून ती कारणमीमांसा केलेली आपला दिसून येईल. त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड प्लॅनिंग, पर्यावरण अध्ययन आणि नियोजन. म्हणजे आपल्या सभोवताली जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा परिणाम आपल्यावरती अनुकूल प्रतिकूल अशा स्वरूपाचा होत असतो नेहमी. पण आता अलीकडच्या काळामध्ये प्रतिकूलच परिणाम पर्यावरणाचा मानवावरती होत असताना दिसून येतोय. कारण पर्यावरणामध्ये वाढलेलं प्रदूषण जे आहेत हे प्रदूषण मानवी समुदायावरती किंवा मानवेतर प्राण्यांवरती सुद्धा किंवा ज्याला आपण जैवविविधता बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो त्याच्यावरती खूप मोठा अनुकूल आणि प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम यामुळे होत आहे. आणि ह्या परिणामाचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर रिसर्च मेथडॉलॉजी आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे एकंदरीत डेव्हलपमेंटल स्टडी असेल, ह्युमन जॉग्राफी असेल किंवा एन्व्हायरमेंटल स्टडी असेल किंवा एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग असेल. म्हणजे एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग म्हणजे आज आपण अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की पर्यावरणाचा ऱ्हास किती झालेला आहे आणि याच गतीने जर पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर मानवी जीवन कसं असहाय्य होईल. त्यासाठी आपल्याला आज कोणती पावलं उचलावं लागेल, पर्यावरणाचा पर्यावरणामध्ये होणारं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाला कसं रोखता येईल, त्याचं प्लॅनिंग कसं करता येईल, त्याचं नियोजन कसं करता येईल, या अनुषंगाने जी उपाययोजना आहे ती सुद्धा संशोधन पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला शोधता येईल. आणि म्हणजे हे शोधता येईल एव्हाना ती शोधलेली आहे, त्यावरती रिसर्च झालेला आहे, चालू आहे. म्हणजे रिसर्च ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे हा मुद्दा देखील आपण त्या ठिकाणी समाविष्ट करू शकतो. त्यानंतर इकॉनॉमिक मॅनेजमेंट अँड बिझनेस स्टडी म्हणजे अर्थशास्त्रीय अभ्यास, व्यवस्थापकीय अभ्यास आणि व्यावसायिक अभ्यास यासाठी सुद्धा सामाजिक संशोधन पद्धती ही उपयुक्त ठरत असते. इकॉनॉमिक स्टडी, आता इकॉनॉमिक स्टडीमध्ये म्हणजे अर्थशास्त्रीय अभ्यास करायचा असेल, बिझनेस स्टडी व्यावसायिक अभ्यास करायचा असेल आणि आणखी व्यवस्थापकीय अभ्यास करायचा असेल, ह्या तीनही घटकाला आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. खूप महत्त्वाचं स्थान आहे. इकॉनॉमिक सर्वे हा एक सामाजिक संशोधन पद्धतीचाच भाग असतो. इकॉनॉमिक सर्वे बघितल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था लक्षात येते. इकॉनॉमिक सर्वेवरून आणखी पुढे काय प्लॅनिंग किंवा नियोजन करायचं आहे त्याचाही एक अंदाज, त्याचं एक प्रोजेक्शन यातून प्राप्त होतं. व्यवस्थापकीय स्टडी म्हणजे मॅनेजमेंटल स्टडी म्हणजे या विविध क्षेत्रामध्ये जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे त्या रिसोर्सेसचं मॅनेजमेंट कसं करायचं, संसाधनाचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्यातून आउटपुट किंवा फलित कसं प्राप्त करून घ्यायचं, यासाठीची जी माहिती असेल ती माहितीसुद्धा प्राप्त करण्यासाठी संशोधन पद्धती किंवा संशोधनाचा खूप मोठा आधार त्या ठिकाणी प्राप्त होत असतो आणि सातत्याने त्या प्रक्रियेमध्ये संशोधन चालू असतं. बिझनेस स्टडी असेल, व्यावसायिक अध्ययन असेल, म्हणजे बिझनेस हा काही असं मोघम चालत नसतो. मार्केट स्टडी नावाचे घटक आहे. म्हणजे मार्केट स्टडीमध्ये काय शोधलं जातं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहक समाधान किंवा नीड ऑफ कस्टमर्स किंवा ट्रेंड ऑफ कस्टमर्स किंवा डिमांड ऑफ कस्टमर्स यासारख्या ज्या बाबी आहेत ह्या काही कोणाला स्वप्नामध्ये येऊन कळत नसतं किंवा साक्षात्कार होऊन कळत नसतं. तर त्यासाठी संशोधन केलं जातं आणि ह्या संशोधनासाठी एक विशिष्ट संशोधन पद्धती वापरली जाते, हे सुद्धा आपल्या लक्षात घ्यावं लागेल. मार्केट स्टडी हा जागतिक लेवलचा विषय आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये फार मोठा किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार मोठं त्याला स्थान आहे. म्हणजे मार्केट स्टडी कुठलंही उत्पादन बाजारामध्ये येण्याच्या अगोदर त्या उत्पादनाच्या अनुषंगाने अध्ययन केलेलं असतं. उत्पादन आल्यानंतर सुद्धा अध्ययन केलं जातं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या उत्पादनामध्ये प्रॉडक्टमध्ये काय बदल किंवा काय परिवर्तन करायचं त्याचा सुद्धा अंदाज घेण्यासाठी एक मार्केट रिसर्च हे सातत्याने ही प्रक्रिया चालू असते. तर यासाठी सुद्धा संशोधन पद्धतीचा खूप मोठा फायदा निश्चितच त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर एज्युकेशन, सोशल, अँथ्रोपॉलॉजिकल अँड लिंग्विस्टिक स्टडी म्हणजे शिक्षण. आता बघा देशाने न्यू एज्युकेशनल पॉलिसी स्वीकारलेली आहे, नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे
आणि हे धोरण स्वीकारत असताना कुठलाही मुद्दा त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करत असताना किंवा तो मुद्दा आणत असताना त्याचं जस्टिफिकेशन द्यावं लागतं. जर तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण असं जर नेटवर सर्च केलं तर त्याची PDF फाईल तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग त्या PDF फाईलमध्ये नवीन शैक्षणिक धोरण हे प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल किंवा हायर एज्युकेशन असेल, टेक्निकल एज्युकेशन असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय काय बदल केलेले आहेत, ते बदल का केलेले आहेत त्याची कारणंसुद्धा दिलेली आहे. आता ते बदल चांगले आहेत की वाईट आहेत हा विषय या ठिकाणी नाही आहे, परंतु ते बदल करणं का गरजेचं आहे, खरंच गरजेचं आहे की नाही आहे, हा मुद्दा जरी वेगळा असला तरी का करणं गरजेचं आहे याचं जस्टिफिकेशन त्या संशोधनाच्या माध्यमातून दिलेलं आहे. म्हणजे एज्युकेशनल सर्वे असेल. आता हे नवीन शैक्षणिक धोरण हा एक मुद्दा, एक उदाहरण झालं, परंतु चाइल्ड एज्युकेशन असेल, हेल्थ एज्युकेशन असेल, त्यानंतर सेक्शुअल एज्युकेशन असेल, यासारखं शिक्षण जे आहे किंवा मॉरल एज्युकेशन असेल, यासारख्या शिक्षणाच्या माध्यमातून म्हणजे हे शिक्षण कुठपर्यंत, कशा पद्धतीने किंवा त्याची आवश्यकता काय याच्या अनुषंगाने देखील संशोधन हे सातत्याने होत राहिलेलं आहे आणि त्याचं महत्त्व हे त्या संशोधनाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्यासाठी सुद्धा सामाजिक संशोधन पद्धती ही आपण वेगळी करू शकत नाही. सामाजिक संशोधन पद्धतीचा आधार हा निश्चितच त्या ठिकाणी देखील घेतलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. म्हणजे मॉरल एज्युकेशनची गरज काय? मग समाजामध्ये मॉरॅलिटी राहिली नाही का, नैतिकता राहिली नाही का? आपल्याला नाही म्हणता येत नाही आणि हो म्हणता येत नाही, आपलं शोधावं लागतं. एक अझम्पशन मांडून आपलं शोधावं लागतं की समाजाचं नैतिक अधपतन होत आहे, असं एक अझम्पशन किंवा गृहीत करते मांडून आपल्याला समाजाचा अभ्यास करावा लागेल. कोणत्या समाजामध्ये नैतिक अधपतन होत आहे, मग त्या समाजाचा अभ्यास करावा लागेल. मग जर नैतिक पतन होत असेल तर मग हे नैतिक पतन कसं रोखणं गरजेचं आहे समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी. त्यासाठीची जी उपाययोजना आहे ही आपल्याला रिसर्च करून किंवा संशोधनाच्या माध्यमातून, अप्लाइड रिसर्चच्या माध्यमातून ती उपाययोजना आपल्याला प्राप्त होत असते. किंवा लैंगिकतेच्या अनुषंगाने असेल किंवा लैंगिक शिक्षणाच्या अनुषंगाने असेल, त्याची गरज आहे का, नाही आहे का, काय, म्हणजे ह्या सगळ्या बाबींचं जे सोल्युशन आहे आपल्याला ही सामाजिक संशोधन पद्धतीचा अवलंब करून, त्या घटकांचा अभ्यास करून ते प्राप्त होत असतं. त्याचबरोबर मानववंशशास्त्र असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल किंवा भाषाशास्त्र असेल. म्हणजे अशी एक म्हण आहे की 10 कोस में बदले पाणी, 5 कोस में बाणी. म्हणजे प्रदेश बदलला की भाषा बदलते. मग या भाषेचं महत्त्व काय आहे? आता हा विषय थोडासा भाषाशास्त्राचा किंवा साहित्याचा जरी विषय असला तरी सुद्धा त्याचा जर अभ्यास करायचा असेल, भाषाशास्त्राचा जरी अभ्यास करायचा असेल, त्याच्या पाठीमागची संस्कृती अभ्यासायची असेल तर सामाजिक संशोधन पद्धतीचा अभ्यास करून किंवा सामाजिक संशोधन पद्धतीचा आधार घेऊन भाषाशास्त्रामध्ये अध्ययन केलं जातं. भारतामध्ये या अनुषंगाने खूप मोठं अध्ययन अलीकडच्या काळामध्ये गणेश देवीसारख्या अभ्यासकांनी केलेलं आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी निश्चितच संशोधन पद्धतीचा अवलंब केलेला आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे संशोधन पद्धतीची व्याप्ती, संशोधन पद्धती कुठपर्यंत जाऊ शकते, संशोधन पद्धतीच्या आधारावरती काय काय करू शकतो. आता ही सामाजिक संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने मी बोलतोय. नैसर्गिक शास्त्रामध्ये सुद्धा एक मेथड आहे, रिसर्च मेथड आहे. ती मेथड सुद्धा त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे कोणतं क्षेत्र असो, टेक्निकल असो, ऑटोमोबाईल असो, इलेक्ट्रॉनिक असो, त्या क्षेत्रामध्ये सातत्याने ते रिसर्च चालू असतं त्या पद्धतीचा अवलंब करून. आणि इनोव्हेशन त्या ठिकाणी चालू असतं, नाविन्यता येण्याचं काम ते चालू असतं. त्याचबरोबर सामाजिक संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने जेव्हा आपण बोलतोय तर लीगल, इकॉनॉमिक अँड सोशल हिस्ट्री, म्हणजे वैधानिक, आर्थिक आणि सामाजिक इतिहास काय आहे या अनुषंगाने सुद्धा संशोधन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा संशोधन पद्धतीचा अवलंब घ्यावा लागतो. वैधानिक हिस्ट्री, नियम, म्हणजे इतिहासामध्ये नियम कसे होते, किंवा आपल्या देशाची जी राज्यघटना आहे, आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे लवचिक आणि ताठर. आता राज्यघटना ताठर पण आहे, म्हणजे ती सहजासहजी बदलता येत नाही, आणि लवचिक पण आहे, म्हणजे बदलायची गरज असेल तर ती बदलता येते. पण त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे, संशोधन, म्हणजे राज्यघटनेमध्ये संशोधन करणं गरजेचं आहे की राज्यघटनेतील कोणता घटक आज काळ सुसंगत नाही आहे, मग तो बदलायचा आहे. तो बदलायचा असेल तर त्याच्यासाठी एक विशिष्ट
प्रोसिजर त्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. कायदेमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, संसद आहे, राष्ट्रपती आहे. म्हणजे हे सगळे जे घटक आहेत या विशिष्ट पद्धतीचा अवलंब करून ते त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये घटनादुरुस्ती करत असतात. म्हणजे समाजशास्त्राच्या अनुषंगाने जर प्रभावी घटनादुरुस्ती बघितलं आपण तर 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती आहे. म्हणजे कायद्याचा जो इतिहास आहे, म्हणजे घटनेचा जो इतिहास आहे तो इतिहास त्या ठिकाणी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील, म्हणजे त्रिस्तरीय ग्रामपंचायत असेल किंवा शहरी भागामध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिका नगरपरिषद असेल, यामध्ये जे प्रामुख्याने बदल केलेले आहे आणि लोकसहभाग किंवा महिलांचा सहभाग किंवा राजकीय सामाजिकरणाच्या अनुषंगाने ही जी प्रक्रिया झालेली आहे तो बदल अतिशय महत्त्वाचा आहे समाजशास्त्रामध्ये विशेषतः आणि राज्यशास्त्रामध्ये देखील तो फार मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासला जातो. फार मोठा स्कोप त्या ठिकाणी या दोन्ही शास्त्राच्या अभ्यासाला निर्माण झालेला आपला दिसून येईल. तर जे लिगल, इकॉनॉमिक आणि सोशल हिस्ट्री समाजाचा इतिहास, म्हणजे आता समाजाचा इतिहास जर अभ्यासायचा असेल तर तो आपल्याला संशोधन पद्धतीचा अवलंब करूनच अभ्यासावा लागेल. म्हणजे इतिहास लेखन पद्धती ज्या आहेत त्या लेखन पद्धतीचा अवलंब करावा लागेल. म्हणजे काही डाटा कलेक्शन टूल्स ज्या आहेत किंवा साधने जे आहेत त्या साधनांचा आपल्याला म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीची जी साधनं आहेत त्या साधनांच्या आधारे डाटा कलेक्शन आणि त्याचं विश्लेषण करावं लागेल आणि मग त्या सामाजिक इतिहासाचं ॲनालिसिस किंवा सामाजिक इतिहासातील वास्तवता काय ती समोर आणता येते. त्यासाठी सुद्धा सामाजिक संशोधन पद्धतीचा उपयोग आपला करावा लागतो किंवा उपयोगाशिवाय आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे ऐतिहासिक घटनांचा जर आपण विचार केला तर ताम्रलेख असेल, शिलालेख असेल, दस्तावेज असेल, पोथी असेल, पुराण असेल, यासारखे काही लिखित स्वरूपाचे ग्रंथ असतील किंवा भौतिक स्वरूपाचे पुरावे असतील, त्या पुराव्याचा आधार घेत असताना आपल्याला संशोधन पद्धती तर्क संगत लॉजिक्स समोर ठेवून किंवा लॉजिकच्या आधारे सतसत विवेकबुद्धी किंवा सायंटिफिक अप्रोच, म्हणजे हा सगळा संशोधन पद्धतीचा भाग आहे. हा जागरूक ठेवून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात किंवा आपण करू शकतो, तिथपर्यंत जाऊ शकतो, संशोधन पद्धतीचा आधार घेऊ शकतो, हे आपल्याला नाकारता येत नाही. त्यानंतर पॉलिटिकल अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, राजकीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संबंध. आता हा जो भाग आहे सामाजिक संशोधन पद्धतीचा जरी असला तरी विशेषतः समाजशास्त्रापेक्षा राज्यशास्त्राचा हा भाग आहे. पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे एका देशाचे दुसऱ्या देशाशी संबंध कशा स्वरूपाचे आहे. आता भारताच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून, एक राष्ट्रभक्त म्हणून, देशभक्त म्हणून आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या देशाला दुसऱ्या देशाने त्रास देऊ नये, पण किंवा आपल्या देशावरती कोणी आक्रमण करू नये, आपल्या देशाला त्रास देऊ नये, आपल्या देशाची जी काही सुरक्षितता आहे तिला कोणी बाधा आणू नये, एक देशाचा सुजाण नागरिक म्हणून नेहमी वाटत असतं. परंतु त्याची जी पूर्वपीठिका आहे हे काय घडून येते तर त्याचे काही नियम आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध आहेत किंवा काही इथिक्स आपण घालून घेतलेले आहेत, काही बंधने आपण घालून घेतलेली आहेत आणि त्या बंधनाच्या पलीकडे आपल्याला राजकीय स्तरावरती वर्तन करता येत नाही. मग राजकीय स्तरावरती वर्तन करता येत नाही आणि आपण जर धोक्यामध्ये येत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला अध्ययन करून ते आंतरराष्ट्रीय संबंध बदलायचे, चांगले करायचे, दुरुस्त करायचे, सुधारायचे की बंद करायचे, काय करायचे, हा जो निर्णय घ्यायचा आहे तो अभ्यासांती घ्यावा लागतो. म्हणजे एखादा राष्ट्रपती किंवा राज्यपाल किंवा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान गेला आणि किंवा आपला राष्ट्रप्रमुख गेला आणि तिकडे जाऊन सांगितलं आणि ते संबंध बदलले असे होत नाही. तर त्याच्यासाठीचे जे काही आपण अगोदर जे काही तरतूद केलेली आहे, प्रोव्हिजन केलेले आहे, म्हणजे नेहरूच्या काळामध्ये असेल पंचशील तत्वांचा आपण स्वीकार केलेला आहे किंवा जे काही मान्य केलेलं असेल आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनुषंगाने, त्यानुसार प्रत्येक राष्ट्राचं आपल्याशी असलेलं जे वर्तन आहे ते वर्तन असणार आहे आणि त्याचा अभ्यास करायचा असेल किंवा एका देशाच्या दुसऱ्या देशाशी असलेल्या राजकीय संबंधाचा अभ्यास करायचा असेल तर ही सामाजिक संशोधन पद्धती ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी. आता सोशिओलॉजीच्या अनुषंगाने तर बोलतोच आपण, पण सायकोलॉजीमध्ये सुद्धा अध्ययन करायचं असेल तर सोशिओलॉजी म्हणजे सोशिओलॉजी एकापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये होणाऱ्या आंतरक्रिया ज्या आहेत, एका व्यक्तीची इतर व्यक्तीशी होणाऱ्या आंतरक्रिया
आणि सायकोलॉजी हा एका व्यक्तीवरती कॉन्सन्ट्रेट करणारा भाग आहे की एका व्यक्तीवरती कॉन्सन्ट्रेट करणारा विषय आहे. जे व्यक्ती वर्तनाचा अभ्यास करणारा हा भाग आहे. तर व्यक्ती वर्तनाचा जरी अभ्यास करायचा असेल तरी रिसर्च मेथडॉलॉजी ही महत्त्वाची असते, संशोधन पद्धती महत्त्वाची असते. म्हणजे व्यक्ती वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा ते वर्तन व्यक्ती कशा पद्धतीने करतो आणि ते वर्तन अभ्यासक कशा पद्धतीने टिपतोय, कशा पद्धतीने त्याची नोंद घेतो याची एक पद्धत असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या वर्तनाचा प्रभाव संशोधकावरती होऊ नये. संशोधक त्या ठिकाणी पूर्णपणे तटस्थ असला पाहिजे. त्यासाठी कोणते टेक्निक्स, टूल्स आणि मेथड्स वापरायच्या याच्यासाठी संशोधकाला ते ज्ञात असणं गरजेचं आहे. आणि संशोधकाने जर ह्या सगळ्या टूल्स, टेक्निक्स आणि मेथडचा वापर केला तर त्याने केलेला त्या व्यक्तीचा किंवा मानवाचा जो अभ्यास आहे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने होऊ शकतो. मानवी वर्तनाचा अभ्यास किंवा मानवी वर्तनाचा अंदाज जो आहे तो निश्चितपणे येत असतो. त्या अनुषंगाने काही सिद्धांतसुद्धा प्रस्थापित करता येतात. म्हणजे एकंदरीत मानसशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल यासारख्या किंवा राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल यासारख्या सामाजिक शास्त्राचा जो विकास झालेला आहे तो विकास होण्यामध्ये संशोधन पद्धतीचा फार मोठा हातभार आहे. म्हणजे संशोधन पद्धतीशिवाय या कुठल्याही सामाजिक शास्त्राचा विकास कणभर किंवा क्षणभर देखील पुढे जाऊ शकत नाही. जे या शास्त्रामध्ये नवीन काही झालं तर ते संशोधनाच्या माध्यमातून होणार आहे. आणि संशोधनाच्या माध्यमातून होणार आहे म्हणजे या शास्त्रातील नाविन्यता जी येणार आहे ती नाविन्यता ही संशोधन पद्धतीच्या माध्यमातून येणार आहे. म्हणजे कुठल्याही शास्त्रामध्ये नाविन्यता प्राप्त करायची असेल तर त्या शास्त्रामध्ये संशोधनाची स्थिती काय आहे हे याचाही आपल्याला विचार करावा लागतो. संशोधनाच्या स्थितीतूनच ती नाविन्यता प्राप्त होत असते. म्हणजे कुठल्याही शास्त्राचा विकास किती झाला हे जर मोजायचं असेल तर त्या शास्त्रामध्ये मी पूर्वी याचा उल्लेख केला होता की दर्जेदार आणि उपयुक्त संशोधन किती झालेलं आहे. मग ते संशोधन अप्लाइड असो किंवा फंडामेंटल असो. अप्लाइड असेल तर चांगलीच गोष्ट आहे. फंडामेंटल असेल तर ज्ञानासाठी ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं. अप्लाइड असेल तर उपाययोजनात्मक असेल किंवा उपयोगी किंवा व्यावहारिक असं संशोधन किंवा व्यावहारिक असं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणजे एकंदरीत त्या विषयाचा, त्या शास्त्राचा हा विकास होत असतो. म्हणजे कुठलंही सामाजिक शास्त्र असो त्या संशोधन पद्धतीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे शास्त्राच्या विकासासाठी किंवा शास्त्राच्या विकासामध्ये जिथपर्यंत शास्त्र विकसित झालेले आहे तिथपर्यंत संशोधन पद्धतीचाच आधार त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल स्टडी असेल, तंत्रशास्त्रीय अभ्यास असेल. म्हणजे तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अतिशय अविभाज्य भाग आहे आणि मानवी जीवनाचा अभ्यास हा सामाजिक शास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपण मानवी जीवन बाजूला ठेवलं, तंत्रज्ञान मानवी जीवनापासून बाजूला ठेवलं तर ते अपूर्ण होईल कुठेतरी. म्हणून तंत्रज्ञान आणि मानवी जीवन म्हणजे तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावरती काय परिणाम झाला आणि मग तंत्रज्ञान कसं विकसित करणं गरजेचं आहे किंवा तंत्रज्ञान आणि मानवी जीवन ह्याच्या दोन गोष्टीतील परस्पर संबंध काय आहे हा भागसुद्धा संशोधन पद्धतीच्या माध्यमातून अध्ययन केला जातो. म्हणजे टेक्नॉलॉजिकल स्टडी जर करायचा असेल तर रिसर्च मेथडॉलॉजी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे तिचा आधार घ्यावा लागतो. आणि त्याचा आधार घेतल्याशिवायच आपण म्हणजे आज आपण असं म्हणतो की हे जे युग आहे हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं युग आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचं युग आहे, माहिती आणि प्रसारणाचं युग आहे. म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान ह्या गोष्टी ज्या आहेत मानवी जीवनाला पूर्णपणे आणि प्रभावित केलेलं आहे. म्हणजे सामाजिक शास्त्र, समाजशास्त्रामध्ये असो, राज्यशास्त्रामध्ये असो किंवा अर्थशास्त्रामध्ये असो, या वेगवेगळ्या शास्त्रामध्ये किंवा पर्यावरणामध्ये असो, म्हणजे पर्यावरणशास्त्र असो, वेगवेगळ्या शास्त्रामध्ये या तंत्रज्ञानाने अनुकूल प्रतिकूल अशा स्वरूपाचे परिणाम केलेले आहेत. आणि ह्या परिणामांचा अभ्यास करायचा असेल किंवा या परिणामांचा जो अभ्यास केला जातो तो शास्त्रीय पद्धतीने केला जातो. म्हणजे संशोधन पद्धतीचा वापर करूनच तो अभ्यास केला जातो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे सोशल पॉलिसी. म्हणजे सोशल पॉलिसी, सामाजिक धोरण. म्हणजे धोरणकर्ते जेव्हा धोरण ठरवतात तेव्हा हा त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचा गुण आहे वगैरे वगैरे असं म्हटलं जातं. परंतु वास्तविकता ही वेगळी असते. असा कुठलाही व्यक्ती नाही आहे की तो अभ्यास न करता कुठल्याही गोष्टीचं धोरण ठरवू शकतो. धोरण ठरवण्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि हा अभ्यास हा संशोधन पद्धतीच्या आधारे झालेला असतो, अहवालाच्या आधारे झालेला असतो. संशोधन अहवालाच्या किंवा रिपोर्टच्या माध्यमातून तो झालेला असतो आणि नंतर धोरण ठरवलेलं असतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 नंतर
साधारणतः 2-3 वर्ष आपली अशीच गेलीत आणि 1951-52 पासून देशामध्ये पंचवार्षिक योजना असेल, राष्ट्रीय विकास योजना असतील किंवा 1952ला 2 ऑक्टोबर 1952ला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून समुदाय विकासाच्या माध्यमातून काही धोरणं किंवा समुदायाच्या विकासासाठी काही उपाययोजना, काही प्रोव्हिजन हे करण्यात आलेले आहे आणि ते प्रोव्हिजन करत असताना कोणत्या आधारावरती ते ठरवायचे आहे, म्हणजे कोणत्या समाजासाठी, कोणत्या घटकासाठी काय तरतूद करायची आहे, हा अभ्यास केल्याशिवाय ते शक्य नव्हतं. म्हणून जेव्हा सुरुवातीला ह्या योजना म्हणजे अल्प अभ्यासाच्या आधारे किंवा कमी अभ्यासाच्या आधारे राबवल्या गेल्या आणि अल्पावधीतच त्याला अपयशाला सामोरं जावं लागलं आणि नंतर असं लक्षात आलं की अपयशाचं कारण शोधावं लागेल, म्हणजे संशोधन करावं लागेल आणि मग संशोधन पद्धतीचा आधार घेऊन त्यावरती एक कमिटी नेमली गेली, बलवंतराव मेहता कमिटी. आणि मग त्या कमिटीने संपूर्ण भारताचा अभ्यास केला, भारतभर अभ्यास केला, वेगवेगळे गट तयार करून त्या गटाचा अभ्यास केला आणि मग देशाने विकासासाठी जे धोरण ठरवलं होतं, ज्या योजना ठरवल्या होत्या त्या लोकांपर्यंत का पोहोचल्या नाही याची कारणमीमांसा केली. आणि मग त्याचं असं त्या अध्ययनातून असं लक्षात आलं की लोकसहभाग जो आहे या योजनेमध्ये अतिशय गरजेचा असतो. तो लोकसहभाग प्राप्त न झाल्यामुळं या योजना अपयशी झालेल्या आहेत. मग लोकसहभाग प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी त्रिसूत्री किंवा 3 टायर सिस्टीम आली, म्हणजे पंचायत राज व्यवस्था आली, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. मग सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती 100 गट तयार करण्यात आले, त्याचा अभ्यास केला, फलित चांगलं दिसू लागलं, मग लोकांना सामावून घेतलं जाऊ लागलं. पुढे महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणखी संशोधन झालं, 73 घटनादुरुस्ती झाली, मग पंचायत राजमध्ये महिलांचा सहभाग वाढला, म्हणजे महिलासुद्धा एक समाजाचा 50% भाग आहे हा घटक विचारात घेऊन. म्हणजे ह्या सगळ्याच्या गोष्टी झाल्या. वेळोवेळी जी धोरणं ठरवल्या गेली त्या धोरणं ठरवण्याच्या पाठीमागे जो अभ्यास होता तो संशोधन पद्धतीच्या माध्यमातून प्राप्त झालेला अभ्यास होता, एवढंच मला सांगायचं आहे. म्हणजे कुठलाही भाग असो तो आपल्याला संशोधन पद्धतीशिवाय तो प्राप्त होत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही. पद्धतीचा अवलंब करून ते ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग वेगवेगळ्या फील्डमध्ये संशोधन पद्धतीचा आधार घेऊन, म्हणजे तिथपर्यंत संशोधन पद्धती पोचलेली आहे आणि त्या संशोधन पद्धतीचा आधार घेऊन ती घटक किंवा ती क्षेत्र आज आपल्याला प्रकट झालेले किंवा व्यक्त स्वरूपामध्ये दिसत असतील, तर त्याच्या पाठीमागे संशोधन पद्धतीचाच भाग आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की संशोधन पद्धतीचा आपल्याला कुठे कुठे फायदा होतो किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संशोधन पद्धतीचा आधार घेतला जाऊ शकतो किंवा कोणकोणत्या पद्धतीमध्ये किंवा कुठपर्यंत या संशोधन पद्धतीची व्याप्ती आहे, असे एकंदरीत जर आपण विचार केला तर डेमोग्राफिक अँड सोशल स्टॅटिस्टिक्स मेथड्स अँड कम्प्युटेशन सुरुवातीला आपण याच्यावरती ॲनालिसिस केलेलं आहे. त्याचबरोबर डेव्हलपमेंटल स्टडी, ह्युमन जॉग्राफी अँड इन्व्हायरमेंटल प्लॅनिंग, त्यानंतर इकॉनॉमिक मॅनेजमेंट अँड बिझनेस स्टडी, एज्युकेशन अँड अँथ्रोपॉलॉजी, लिंग्विस्टिक, लीगल, इकॉनॉमिक अँड सोशल हिस्ट्री, पॉलिटिकल अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, सायकोलॉजी अँड सोशियोलॉजी, टेक्नॉलॉजिकल स्टडी अँड सोशल पॉलिसी. म्हणजे यासारखे जे फील्ड आहे आज आपण तिथपर्यंत पोचलेलो आहोत, म्हणजे तिथपर्यंत रिसर्च मेथडॉलॉजीचा स्कोप आपला झाला, व्याप्ती तिथपर्यंत पोचलेली आपला दिसून येते. याच्याही पलीकडं संशोधन पद्धती जात राहणार आहे, थांबणारा विषय हा नाही आहे. धन्यवाद.